भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचाराची आता सांगता होत आहे आणि खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टी म्हणून आम्हाला आत्मविश्वास आहे की ही प्रचाराची सांगता नसून निलेश राणेंच्या विजयाची आजपासून सुरुवात होत आहे। गेल्या निवडणूक प्रक्रियेमध्ये निवडणूक प्रचाराच्या दरम्याने जशी लोकसभेचं इलेक्शन हे सन्माननीय राणे साहेबांसाठी जनतेने हातात घेतलेलं होतं तसंच वातावरण पूर्णपणे ह्या कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात आहे। गेल्या अनेक दिवसांमध्ये एक गोष्ट जाणीवपूर्वक लक्षात घेतली पाहिजे की अनेक ठिकाणी असलेले जे व्यापारी आहेत, कष्टकरी जनता आहे, ह्या क्षेत्रात असलेला युवक आहे, हे अनेक लोक स्वतःहून पुढे येऊन भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीच्या उमेदवाराच्या विजयासाठी अगदी ह्या मतदारसंघात आतुरलेले दिसत आहे। अनेक दिवस आज सांगता होत असताना अनेक ठिकाणी टीका टिप्पणी आमच्यावर होत होती। काही जे सुज्ञ नागरिक आहेत त्यांचं असं मत होतं की जेव्हा एखादा राजकीय पक्ष विरोधातला असेल, टीका करणं त्याचं काम आहे, पण त्याच्यावर उत्तर देणं देखील आपलं कर्तव्य आहे। ह्या सगळ्यांचा विचार करून ह्या सांगता आज प्रचाराचं सांगता आहे त्या अनुषंगाने काही जे गोष्टी आहेत की अनेक दिवस एक मंदार किडनी नावाचा विक्षिप्त माणूस या सोशल मीडियावर ज्या पद्धतीने टीका टिप्पणी करत होता नेत्यांच्या, तर त्याला काही मुळात त्यांच्यावर माझा काही बोलण्याचा भाग नाही, पण त्याने केलेल्या ज्या गोष्टी आहेत, ज्या चुकीच्या गोष्टी आहेत, त्या कुठेतरी पुढे येऊन सांगणं गरजेचं होतं। त्याच्यासाठी आजची ही प्रेस आहे। मुळात गेले काही दिवस मंदार किडनीने आरोग्य यंत्रणा, सरकारी मेडिकल कॉलेज काय काय बोललं हे आपल्याला माहिती आहे, पण ह्याच मंदार किडनीला माहिती नाही की 2010ला सन्माननीय निलेश राणे साहेब जेव्हा ह्या भागाचे खासदार होते, त्या खासदारकीच्या काळातच आता जे जिल्हा ग्रामीण रुग्णालय चालू आहे, ज्या ठिकाणी ओपीडी होते, अनेक लोकांचे प्राण वाचवले जातात, तीच इमारत सन्माननीय निलेश राणे साहेब खासदार असताना 2 कोटी रुपये खर्च करून त्यांनी बांधलेली आहे। त्या जागेतच आज ओपीडी होते आणि अनेक पेशंटांचे प्राण वाचत आहेत। ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा तिथे जिवंत आहे। ह्या मंदार किडनीला हे पण ज्ञात पाहिजे की विनायक राऊत नावाचा जो खासदार ह्या मतदारसंघात 10 वर्ष त्रास देत होता, ह्याचा पुतण्या ह्या त्या मेडिकल कॉलेजमध्ये असलेल्या कॉन्ट्रॅक्टर सफाई कर्मचाऱ्यांकडून पैसे घेऊन स्वतःचा आणि ह्या विनायक राऊताचा चरितार्थ चालवत होता। हा खासदार म्हणून बाजूला गेल्यानंतर आज तिथे कॉन्ट्रॅक्टर देखील मोकळ्या श्वासाने जगत आहेत। ह्या मंदार किडनीला हे पण गोष्ट मान्य पाहिजे की त्यांचा तो प्रवक्ता आहे ह्या शिवसेना उभाटा गटाला हे माहिती पाहिजे की हे जिल्हा रुग्णालय होत असताना सन्माननीय पालकमंत्री श्री रवींद्र चव्हाण साहेब असतील, सन्माननीय निलेश राणे साहेब असतील, नारायण राणे साहेब असतील, ह्यांच्या माध्यमातून हे सुसज्ज मेडिकल कॉलेज व्हावं ह्याच्यासाठी 350 करोडपेक्षा जास्त रकमेचा TS देखील म्हणजे टेक्निकल सँक्शन देखील प्रशासनाने मंजूर केलेली आहे। त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर आम्ही कुचकामी म्हणण्यापेक्षा तुमच्या स्वार्थाच्या, तुमच्या कमिशनच्या गलगडीतून ते खऱ्या अर्थाने ती आरोग्य यंत्रणा बाहेर काढायचं काम हे भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे। हे आपल्याला आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे। दुसरी गोष्ट, शिक्षणाचा जेव्हा विचार करतो तेव्हा कुडाळकर कॉलेजचा सारखा विषय त्यांनी वारंवार हल्ली ते अगदी खूप वेळ काहीतरी सन्माननीय जेव्हा राणे साहेबांनी कुडाळकर हायस्कूल हे हायस्कूल श्री सदानंद माऊली ट्रस्टला जेव्हा देत असताना त्याच्या मागे असलेला विशाल विचार हा ह्याच्यासारख्या तुच्छ माणसाला काय समजणार। ही श्री सदानंद माऊली ट्रस्ट ह्याचे जे अनुयायी आहेत ते पूर्णपणे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर आहेत। जे शिक्षण संस्था सदानंद माऊली ट्रस्टकडे देत असताना आज आपला हिंदू धर्म आहे आणि हा हिंदू धर्म टिकला पाहिजे तर गुरुकुल संकल्पना प्रत्यक्षात आली पाहिजे। आणि ह्या संकल्पनेचं काम कोण करू शकतो, तर त्याच पंथातील माणसं करू शकतात, त्याच क्षेत्रातली माणसं खऱ्या अर्थाने भविष्यातली हिंदू पिढी घडवू शकतात। ह्याचा विचार करून हे जे कॉलेज आहे म्हणजे ही जी शाळा आहे ती सदानंद माऊली ट्रस्टकडे वर्ग केली आणि सांगण्याचा आनंद होतो की सदानंद माऊली ट्रस्टचं देखील काम त्या पद्धतीने चालू आहे। लवकरच एक भव्य दिव्य गुरुकुल
जे आपल्या स्वप्नवत आहे की आपला धर्म राखला पाहिजे, तर त्याच्यासाठी सदानंद माऊली ट्रस्टच्या माध्यमातून काम चालू आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट, राजकोट किल्ला, त्या ठिकाणी असलेल्या पुतळ्याचं ज्या गोष्टी घडल्या, गोष्ट खरोखर दुर्दैवी आहे. या घटनेचं आम्ही पण समर्थन करणार नाही. दोषींवर कारवाई झालेली आहे, पण त्याच्या पुढे जाऊन ह्या ठिकाणी सरकारने, मागच्या सरकारने सद्यस्थितीत जगातील एक नंबरचा मूर्तिकार श्री सुतार यांच्या माध्यमातून तिथे नवीन मूर्तीची ऑर्डर दिलेली आहे. ती नवीन मूर्ती बनण्याचं काम सुरू झालेलं आहे. आजूबाजूच्या एरियामध्ये एक शिवसृष्टी, एक साधारण 100 कोटी बजेट असलेली शिवसृष्टी तिथे डेव्हलप होणारी आहे. हे सरकारच्या आधीची काम आहेत. तुम्ही एका बाजूने एक चुकीची गोष्ट सांगता, त्याच्या बाजूने दुसऱ्या बाजूने त्या क्षेत्रामध्ये केलेलं काम आणि त्या क्षेत्रामध्ये केलेल्या गोष्टीची सांगणं गरजेचं आहे. तिसऱ्या बाजूने हे असं बोलतात की पारंपरिक मच्छीमार आमच्या बाजूने. अरे काय असणार तुमच्या बाजूने? आयुष्यभरामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये पर्सनेट पारंपरिकमध्ये फक्त वाद करून स्वतःची ह्या माणसाने पोळी भरून घेतली. पण सन्माननीय ह्या 2.5 वर्षामध्ये आपलं सरकार आल्यानंतर या सरकारने पहिल्यांदा, स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा मच्छीमारांचं, सामान्य मच्छीमारांचं धोरण काय असावं, त्या लोकांना काय अडचणी आहेत हे धोरण समजून, हे धोरणासाठी त्या ठिकाणी मच्छीमार धोरण समिती गठीत केली 2024. आणि मला सांगायला आनंद वाटतो की ह्या किनारपट्टीला असलेल्या, सिंधुदुर्गात असलेला माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता त्या महाराष्ट्राच्या मत्स्य धोरण समितीमध्ये एक सदस्य आहे. पर्यटनाच्या विषयामध्ये वैभव नाईक ह्याच्याकडनं काही काम झालेलं नाही. अगदी रॉक गार्डन सारखा विषय असेल तर ह्या रॉक गार्डनचा जेव्हा आपण विचार करतो तर सन्माननीय खासदार राणेसाहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी याच्या पूर्वी निधी प्राप्त झालेला होता. आणि आताच्या घडीला ह्या रॉक गार्डनसाठी केंद्रीय मंत्रालय स्वदेश दर्शन योजना 2 ह्याच्या माध्यमातून त्याचं 15 कोटीचं इस्टिमेट आता तयार झालेलं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ह्या किनारपट्टीला जो आज खऱ्या अर्थाने मच्छीमाराचं दैनंदिन जीवन बदललेलं आहे ते पर्यटनाच्या माध्यमातून बदललेलं आहे. आणि ह्या पर्यटनाच्या माध्यमातून बदलत असताना सन्माननीय श्री राणेसाहेब असतील, श्री रवींद्र चव्हाण साहेब असतील, याच्यातून महाराष्ट्र राज्याचं पर्यटन धोरण 2024चा GR देखील निघालेला आहे. सांगण्याचा उद्देश एकच आहे की ह्या मतदारसंघामध्ये, मालवण कुडाळच्या मतदारसंघामध्ये प्रचार यंत्रणा राबवत असताना ह्यावेळी खूप एक चांगला उत्साहाचं वातावरण आहे. अगदी जनता ह्या वैभव नाईकला माजी आमदार केल्याशिवाय राहणार नाही अशी ह्या मतदारसंघाची सध्याची स्थिती आहे. ह्यांनी विकासावर गेल्या 10 वर्षामध्ये वैभव नाईकाने विकासाच्या प्रक्रियेमध्ये काही काम केलं नाही. चिपी एअरपोर्टला मनाई करायची आणि ह्याच चिपी एअरपोर्टचं स्वतः मात्र ब्लास्टिंग आणि वाळू आणि चेऱ्याचं कॉन्ट्रॅक्ट मिळवायचं. हे काम करूनच स्वतः उद्योगधंदा करायचा, स्वतःचं पोट भरायचं आणि जनतेला मात्र विरोधाच्या छायेत ठेवून हा मतदारसंघ विकासापासून लांब ठेवायचा. आज ह्या जिल्ह्यामध्ये 10 वर्षामध्ये जो किनारपट्टीचा वाळूचा विषय आहे, हा विषय अजूनही मार्गी लागू शकला नाही. ह्याचं एकमेव कारण तर ह्या वैभव नाईकाचे त्याच्यामध्ये असलेले 100पेक्षा जास्त डंपर, अनधिकृत डंपर, अनधिकृत व्यवसाय करून आपलं पोट भरायचं काम ह्या आमदाराने ह्या मतदारसंघात गेल्या 10 वर्षात केलेलं आहे. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की हे भले जनता, खरं म्हणजे आम्ही त्या प्रश्नाला उत्तर देऊन हे सगळं सांगण्यापेक्षा काही गरज वाटत नव्हती, पण सांगणं गरजेचं होतं. कारण गेले अनेक दिवस हा मंदारकिणी नावाचा जो किडा आहे, याला कुठेतरी अगदी प्रवक्ता बनवल्यानंतर त्याला असं वाटलं की कुठेतरी त्या संजय राऊतच्या मी पतडीत बसला पाहिजे, म्हणून सकाळी रोज उठून सन्माननीय अगदी सूर्यासारख्या असलेल्या, तेजोमय असलेल्या राणेसाहेबांबद्दल तो बोलतोय. तर त्याला माहिती नाही की बाबा स्वतः तोंड करून किती दुखलं असेल, तुझ्या तोंडावर पडेल, तुझी लायकी नाही आहे त्यांच्यावर बोलण्याची. ही जनतेला राज्याचा, देशाचा विकास माहिती आहे. आज राणेसाहेबांच्या माध्यमातून ह्या सिंधुदुर्गात काम सुरूच आहे, पण त्याबरोबर आधी पर्यटन काय करावं, रोजगार कसा असावा, हे बाजूच्या आपल्या मतदारसंघात नितेश राणे साहेबांच्या माध्यमातून ह्या जिल्ह्यातली जनता बघत आहे. आणि तोच विकास ह्या मालवण कुडाळच्या जनतेला अपेक्षित आहे. आणि तो येणाऱ्या निवडणुकीत सन्माननीय श्री निलेश राणे साहेब भरघोसच्या मताने निवडून तो निश्चितच येणारा काळ ह्या मतदारसंघासाठी खऱ्या अर्थाने विकासाचा काळ असेल असा आम्हाला विश्वास आहे.